नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीच्या IMP प्रश्नांच्या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, एका अमावस्यापासून दुसऱ्या अमावस्येपर्यंत चंद्राने पृथ्वीभोवती पूर्ण केलेल्या एका फेरीस डॉट 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 असे म्हणतात. म्हणजे काय म्हणतात थोडक्यात, एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंत जे काही दिवस जातात त्याच्यामध्ये आपण त्यांना महिना असं म्हणतो. म्हणजे एक महिना पूर्ण होणं म्हणजेच काय, एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतचा चंद्राची पृथ्वीभोवतीची पूर्ण केलेली एक फेरी, हे लक्षात घ्या, त्याला महिना म्हणायचं आहे. ओके, दिवसाचं तर तुम्हाला माहिती आहे, पृथ्वी स्वतःभोवती जेवढ्या वेळात फिरते त्याला आपण एक दिवस असं म्हणतो. ठीक आहे. ओके, दुसरा प्रश्न बघा, संत रामदास यांचे मूळ नाव काय आहे? ठीक आहे, तर संत रामदास यांचं मूळ नाव नारायणी आहे. नारायण सूर्याजी ठोसर हे तुम्हाला नाव माहिती असेल. ठीक आहे, सूर्याजीपंत ठोसर, नारायण सूर्याजीपंत ठोसर हे नाव समर्थ रामदासांचं आहे किंवा संत रामदासांचं आहे. ठीक आहे, हे माहिती असू देत आपल्याला. पुढे तिसरा प्रश्न बघा, अतिशय महत्त्वाचा आहे. 1882 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा खालीलपैकी कोणी पास केला? आता याच्यामध्ये लॉर्ड डलहौसी, विल्यम बेंटिक, लॉर्ड लिटन, लॉर्ड रिपन. आता जो चौथा ऑप्शन दिसतो आपल्याला, लॉर्ड रिपन, हे आपलं राईट आन्सर आहे. यालाच आपण स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असं म्हणतो. त्याच्या मागचं कारण सुद्धा हेच आहे की त्याने 1882 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा पारित केलेला होता. आता लॉर्ड विल्यम बेंटिकचा आणि 1882चा काही संबंध नाही, लॉर्ड डलहौसीचा सुद्धा काहीच संबंध नाही. ओके, म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी इलिमिनेट मेथडने सुद्धा हे पॉईंट आपण काढू शकतो, पण हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. लॉर्ड रिपन हा एक जो उदारमतवादी गव्हर्नर जनरल होऊन गेला, तर त्याने 1882 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी कायदा पारित केलेला आहे. ठीक आहे, म्हणून त्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असं सुद्धा म्हणतो. पुढचा प्रश्न बघा, अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे अशी व्याख्या खालीलपैकी कोणी केलेली आहे? ज्यांना आपण अर्थशास्त्राचे जनक असं म्हणतो. 1776 मध्ये राष्ट्राची संपत्ती नावाचा जो त्यांनी ग्रंथ लिहिला, ॲडम स्मिथ हे त्यांचं नाव आहे, लक्षात घ्या. ॲडम स्मिथ, ज्यांना अर्थशास्त्राचं जनक असं सुद्धा म्हटलं जातं. आणि महत्त्वाचा मुद्दा आत्ताचा जो प्रश्न होता आपला, अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे, हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, शरीराच्या सर्व अवयवांचे आणि त्यांच्या कार्याचे नियंत्रण डॉट 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 करतो. कोण करतो? यकृत करतो, हृदय करतो, फुफ्फुस करतो की मेंदू करतो? तर मित्रांनो, याचं राईट आन्सर आहे मेंदू, कारण नियंत्रणाचं काम हे मेंदूच्या मार्फत होतं. शरीराच्या सर्व अवयवांचं आणि त्याचे जे काही कार्य आहेत त्याचं सगळ्याचं मेंदूच्या माध्यमातून काय होतं, नियंत्रण केलं जातं. ठीक आहे. सहावा प्रश्न बघा, हे पोलीस भरतीसाठी खूप अतिशय महत्त्वाचे प्रश्न चाललेत बरं का. बेसिक पुस्तकांमधून हे प्रश्न आपण घेतोय, कारण पाठ्यक्रमांच्या जे काय आपले शाळेची पाठ्यक्रमाची पुस्तकं आहेत त्याच्यातूनच पोलीस भरतीला बरेच प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. बघा, आता पुढे माणसाची वाढ ही वयाच्या कधीपर्यंत होऊ शकते? हे जास्तीत जास्त माणसाची वाढ ही वयाच्या 18 ते 25 वर्ष या वयोगटामध्ये होत असते, हे लक्षात घ्या. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न होता हा. पुढचा करंट अफेअरचा प्रश्न आहे बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? आता ऑप्शनमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की जे अरविंद पानगडिया आहेत, हे आत्ताच नवीन रिसेंटली तयार झालेलं जे 16वं वित्त आयोग आहे त्याचे अध्यक्ष आहेत. आणि नीती आयोगाचे सुद्धा पहिले उपाध्यक्ष अरविंद पानगडिया होते, हे सुद्धा तुम्हाला माहिती असू दे. ठीक आहे, अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? अरविंद पानगडिया. आणि 15व्या वित्त आयोगाचे NK सिंग, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. 15व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ आता मात्र सुरू आहे. त्यांच्या जे काही शिफारसी आहेत त्या 2025 पर्यंत असणार आहेत, मग त्या आपण फॉलो करणार आहे. आणि पुढे अरविंद पानगडिया आता ज्या काही पुढे शिफारशी देतील किंवा करतील त्या आपण फॉलो करणार आहे, हे भारत सरकार फॉलो करेल. ठीक आहे, अरविंद पानगडिया हे कोण आहेत? तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष तर आहेतच, सोबतच नीती आयोगाचे सुद्धा पहिले उपाध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत, हे सुद्धा माहिती असू दे. ठीक आहे, पुढे 8वा प्रश्न बघा, SRPFचा रेझिंग डे कोणत्या तारखेस असतो? आता SRPFची स्थापना आपल्याला सर्वांना माहिती आहे 6 मार्च 1948ला झाली. पुण्यामध्ये पुरंदर या ठिकाणी ही स्थापना झालेली आहे. 6 मार्च म्हणून आपण स्थापना दिवस म्हणजेच रेझिंग डे SRPFचा सेलिब्रेट करत असतो. 2 जानेवारी जे ऑप्शनमध्ये आहे तो महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे आहे. महाराष्ट्र पोलिसांची स्थापना, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना ही 2 जानेवारी 1961ला झालेली आहे, बरोबर. 8 मार्च असंच आहे. 21 ऑक्टोबर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पोलीस स्मृती दिन म्हणून सुद्धा आपण हा सेलिब्रेट करत असतो 21 ऑक्टोबर. ओके, म्हणजे पोलीस दलासंदर्भामध्ये
3 तारखा महत्त्वाच्या होत्या याच्यामध्ये. 6 मार्च हे आत्ताच्या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे, SRPFचा रेझिंग डे. आणि 2 जानेवारी जर विचारलं तर तुम्हाला महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे आहे. आणि 21 ऑक्टोबर हा 21 ऑक्टोबर आपण आत्ताच बोललो आपण 21 ऑक्टोबर हा स्मृती दिन आहे महाराष्ट्र पोलीस. ओके, आपण सेलिब्रेट करतो. म्हणजे पुढचा प्रश्न बघा, हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांद्वारे कोणती मोहीम राबवण्यात येते? आता हा तर प्रश्न अनेक वेळा पोलीस भरतीच्या पेपरमध्ये विचारलेला आहे. ऑपरेशन मुस्कान हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे हरवलेलं बाल एखाद्या वेळेस म्हणजे आपण शोधलं आणि त्याच्या आईला दिलं तर मग त्यांच्या आईच्या चेहऱ्यावरती जी मुस्कान येते त्याच्यालाच आधारित धरून हा आपण नाव दिलेलं आहे की ऑपरेशन मुस्कान. ओके, महत्त्वाचा प्रश्न होता. पुढचा 10वा प्रश्न बघा, विद्यार्थ्यांची व्हेरी व्हेरी IMP क्वेश्चन. विद्यार्थ्यांचे योग्य पोषण व्हावे म्हणून ... मध्ये मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता दुपारचं जे जेवण शाळेमध्ये मिळतं, ओके, ते कधीपासून सुरू, म्हणजे प्राथमिक शाळेमध्ये दुपारचं जे जेवण दिलं जातं ते कधीपासून, त्यालाच आपण मध्यान्ह भोजन योजना म्हणतो, ते कधीपासून सुरू करण्यात आलेलं आहे असा हा प्रश्न आहे. व्हेरी व्हेरी IMP क्वेश्चन. त्याचं राईट आन्सर आहे 1995. 1995 पासून मध्यान्ह भोजन योजना सुरू आहे, हे लक्षात असू देत. व्हेरी व्हेरी IMP क्वेश्चन होता. ठीक आहे, असेच नवनवीन प्रश्न मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.